Hi, I'm Vidya from Panvel, from Vidya Beauty Student Academy, नवीन पनवेल सेक्टर 4 इथून. कसं असतं ना, आयुष्य ना फार सुंदर आहे. खरंच फार सुंदर आहे. अनेकदा आपण ना कधी-कधी पास्टमध्ये अडकून बसतो, तर कधी-कधी फ्युचरमध्ये जास्त गुंतून जातो. पण व्हॉट अबाउट प्रेझेंट? व्हॉट अबाउट प्रेझेंट? त्या प्रेझेंटला आपण नेहमी विसरतो. अ, आम्ही अगदी म्हणजे सुरुवातीला कॉलेजला वगैरे असताना किंवा छोटे-मोठे हे पार्लरचे कोर्सेस करताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप सारी स्वप्न होती. खूप काही होतं, की असं करायचं, तसं करायचं, बऱ्याच गोष्टी होत्या. परंतु जिम्मेदारी हा जो प्रकार आहे ना, ह्या हे फार वेगळं प्रकार आहे. जिम्मेदारीतून आपल्याला कधी जगता येत नाही. आणि एका सर्टन एजला जोपर्यंत आपण येत नाही ना, तोपर्यंत आपला माइंडसेट पण होत नाही. ओके ना. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपला जो सबकॉन्शियस जो माइंड आहे, त्याला छोटा मेंदू म्हटलं जातं किंवा तर तो कसा असतो ना, एखाद्या सुपीक जमिनीसारखा असतो. है ना? तुम्ही त्याच्यात जे पेरल ते उगवतं. जे पेराल ते उगवतं. तुम्ही त्याला निगेटिव्ह थॉट दिले, तर तो तुम्हाला निगेटिव्ह बनवणार. त्याला तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स जर प्रोव्हाईड केले, तर तो तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट देणार. आता होतं काय, आपल्याकडे पॉझिटिव्हिटी सुद्धा असते. नसते असं नसते. कुठल्याही एजमध्ये ती असते. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, रिपिटेशन नसतं. त्याला पुन्हा-पुन्हा आपण ब्रेनला पॉझिटिव्ह थॉट्स रिमाइंड करत नाही. ते कुठेतरी आपण विसरून जातो. खरंच ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नुसता पॉझिटिव्ह राहून चालत नाही, तर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. शिवाय त्याला रिमाइंड करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं, की हेच कुठेतरी आपल्याकडनं राहून जातं, की उद्या करू, परवा करू, नंतर करेल, पुढच्या वर्षी करेल. मग कुठलीतरी आपण उगाचच अति शहाणे असलं तर एखादी तारीख डिसाईड करतो, की मी 10 तारखेला करेल, मी 20 तारखेला करेल आणि अतिशय ह्या ज्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत ना, पण अक्षरशः बरबाद करणाऱ्या गोष्टी आहेत. लिटरली बिलीव्ह मी. कारण इथवरचा जो प्रवास झालेला आहे, तो असाच नाही झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मग कुठेतरी आमच्याकडून मग चुका झाल्यात, की चुका प्रत्येकाकडून होतात ना. चूक नाही तर माणूस कसला. आणि चुकाही त्याच व्यक्ती करतात, जी व्यक्ती ॲक्टिव्ह असते. बोलाचा भात नाही आणि बोलाची कडी करणाऱ्या व्यक्तीला ह्यातलं काय कळतं, है ना? परंतु मला असं वाटतं, की पुन्हा मी माझ्या मूळ मुद्द्यावर येते, की आयुष्य फार सुंदर आहे. सतत पॉझिटिव्ह विचार करा. मीही करते. आणि पॉझिटिव्ह थॉट्सचा जर ना तुमच्या ब्रेनला रिमाइंड देत जावा. बिझनेस कुठलाही असो, कुठल्याही बिझनेसमध्ये यश आहे, सक्सेस आहे, सगळं काय आहे. नोकरीने माणूस कधीही श्रीमंत होत नाही. हां, ज्यांना नोकरी आहे, शिवाय वारसा पण आहे, म्हणजे आई-बापाचं घर आहे, मग काहीतरी जमीन आहे, काय आहे. त्यांना काही गोष्टी अचीव्ह करणं खूप सोपं आहे. परंतु जे अगदी शून्यातनं विश्व निर्माण करतात, मी तर शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. फार, फार शून्यातनं म्हणजे फार वेगळी स्टोरी आहे. सो एनिवे परंतु आजही असं वाटतं, की आपण काय चुकलोय? तर मी आज असं ठरवलं, की रोज एक व्हिडिओ ना खास तरुण मुला-मुलींसाठी बनवायचं, की ते नेमकं चुकतात कुठे? होतं काय? किंवा काय असतं त्या एजमध्ये? कारण आम्ही त्या एजमधून आलोय ना. आज भले वयाची 50शी गाठली, परंतु कधीतरी 20 वर्षाचे होतो, मग 30चे झालो, मग 40चे झालो. त्याच्यानंतर हा पुढचा प्रवास पण चालू आहे. सो पुन्हा-पुन्हा मला एकच आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. ज्याला कोणाला असं वाटत असेल ना, की उद्या काय करायचं, परवा काय करायचं, टेन्शन आहे, हे आहे, ते आहे. मला वाटतं तुम्ही जिवंत आहात, तुमचे हातपाय साबूत आहात, जसे आता माझे आहेत. मस्त हातपाय छान आहेत, निरोगी शरीर आहे. आहेत. एजनुसार काही-काही त्रास आहेत. परंतु आपण जर रडलं, तर जन्मतः काही अपंग मुलं असतात, ज्यांना आपण हँडिकॅप बोलतो किंवा ॲक्सिडेंटमध्ये जातात किंवा कोरोनामध्ये कित्येक फॅमिलीच्या फॅमिली उद्ध्वस्त झाल्या. त्यांनी काय करायचं? मला वाटतं आपण जिवंत आहोत, आपण निरोगी आहोत, आपले हातपाय सुरक्षित आहेत, मग रडणं कशाचं आलंय? सो काहीतरी गोष्टी, काहीतरी मिस होत असेल, तुमच्याकडनं नेमकं काय मिस होते ते शोधा. त्याच्यावरती उपाय करा. YouTubeला सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ आहेत, जे तुम्हाला मोटिवेट करतात, तुम्हाला जगण्याची दिशा देतात. अगदी तुम्हाला बिझनेस कोणता करू शकता, तुमच्या बजेटप्रमाणे हे सुद्धा उपलब्ध आहे. ते करा किंवा चांगल्या काउन्सिलरकडे जाऊन काउन्सिलिंग करून घ्या स्वतःचं. आपले खूप सारे उद्योजक पण आहेत, ज्यांच्या खूप साऱ्या ॲड्स असतात. तर कधी-कधी 1-2 सेमिनार्सला पण जा. ते अटेंड करा.
खूप याने, कारण का जेव्हा तुमची लाईफ डॅम होते वाटतं ना, खरं तर नव्याने जगायला किंवा जिंकायलाही मला वाटतं तेव्हाच सुरुवात झालेली असते. सो नक्की हे करा. टेन्शन घेत बसू नका, आयुष्य फार सुंदर आहे.